दिनांक 5 नोव्हेंबर रोजी मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी केली आहे। यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोजा हिरे, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते। मंत्री श्री महाजन यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने होणारा विकास कामांमध्ये रस्त्यांची कामे महत्त्वाची आहे। त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊन मार्ग काढण्यात येईल। नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी भूमिका शासनाने घेतली आहे। रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत सर्वानुमते सहमतीने निर्णय घेण्यात येईल असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्याशी नागरिकांचा संवाद साधून दिलाय। यावेळी रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोजणी व बाधित होणारे क्षेत्र याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली। हा जो रस्ता आहे हा कुंभमेळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, कारण सर्वात जास्त ट्रॅफिक ह्या रस्त्याने राहणार आहे, गर्दी या रस्त्याने राहणार आहे। गेल्या वर्षी रुंदीकरण झालं नाही, होऊ शकलं नाही, त्यामुळे इथून ट्रॅफिक इतकं जाम झालं की लोकांना, भाविकांना नाशिकहून त्र्यंबकेश्वरपर्यंत पायी जावं लागलं आणि म्हणून मग खूप गैरसोय लोकांची झाली। यावेळेला तसं होऊ नये आणि नियमानुसार, नॅशनल हायवेच्या नियमानुसार या ठिकाणी आपल्याला हा रस्ता सेंटरपासून 50 मीटरपर्यंत या ठिकाणी इकडे मोकळा करायचा आहे। आणि मग याच्यामध्ये अनेक घरं आहेत, दुकानं आहेत, या अतिक्रमित आहेत किंवा त्याच्या जागेत आहेत, पण नियमानुसार ती काढली पाहिजेत असा नियम आहे। पण गावकरी अनेक दिवसापासून आग्रह धरत आहेत, त्यांची दुकानं आहेत, त्यांची घरं आहेत, ही पूर्वापार पण घरं आहेत, ग्रामपंचायतीने पूर्वी 50 वर्षापूर्वी परवानगी दिलेली घरं आहेत। पण आता शेवटी स्टेट हायवेचे नॅशनल हायवे झालेत, निकष बदललेत, त्याबरोबर वाहनंही आपण बघतात किती पटीमध्ये वाढलेत। म्हणजे 50 वर्षापूर्वी घर बांधलं जरी असेल तरी आज वाहनाच्या संख्येमध्ये 100, 200, 500 पट फरक झालेला आहे। त्यामुळे मग रहदारीला अडथळा होतोय आणि म्हणून मग कुंभमेळा आता 1.5 वर्ष राहिलेला आहे आणि त्यासाठी मग ही घरं काढावीत, हा रस्त्याचं रुंदीकरण व्हावं अशी सरकारची आमची भूमिका आहे, डिपार्टमेंटची भूमिका आहे। पण 50 मीटर जर रस्ता इथून सेंटरपासून मोजला तर त्यामध्ये अनेक घरं, अनेक दुकानं त्यामध्ये काढावी लागणार आहेत। आणि म्हणून गावकऱ्यांचं, रस्त्याने ज्यांचे व्यवसाय आहेत, शेती, त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा तेवढा रस्ता न घेता तो 25 मीटरपर्यंत घ्या, काही जण म्हणतात 30 मीटर घ्या, काही म्हणतात 27 मीटर घ्या, अशी त्यांची मागणी। आणि म्हणून गेल्या 12-14 दिवसापासून, 15 दिवसापासून या ठिकाणी ते उपोषणाला सुद्धा बसलेले होते। परवा मी आलो त्यावेळेला त्याचं उपोषण सोडवलं आणि मी आज येणार म्हणून सांगितलेलं आहे। आता नेमकी आचारसंहिता लागलेली आहे, पण मला वाटतं रुंदीकरणाला याला आचारसंहितेचा प्रश्न येत नाही। फक्त प्रश्न एवढाच आहे की आता रोड सेंटरपासून किती अंतरावर किती पदया रस्ता करावा आणि किती घरं अतिक्रमण काढावं हा विषय या ठिकाणचा आहे। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांची मी आताच त्या ठिकाणी बोललेलो आहे। त्या संदर्भामध्ये साहेबांनी मला रात्री बोलण्यासंदर्भात सांगितलं, एका महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत। रात्री मी आज त्याच्याशी बोलेल आणि मला वाटतं उद्यापर्यंत आपण हा निर्णय करू आणि तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात करू। एकूणच विषयावर ॲग्री आहे, पुढे आपली काय चर्चा? 50 वर ॲग्री आहेत, 25 झालं मला आपलं काम। 22 मीटर करा, कोणी 25 करा, कोणी 27 करा, काल परवा 30 मीटरसाठी काही लोक म्हणजे 30 मीटरपर्यंत करा। आता यात सुवर्णमध्ये आपण त्या ठिकाणी काढू, लोकांना कोणाला त्रास फार व्हायला नको, फार लोकांचं नुकसानही व्हायला नको। काही ठिकाणी फार नुकसान होत असेल, बरी इमारती असेल तर कॉम्पेन्सेशन देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे फार कोणाला त्रास होईल, कोणाला अन्याय होईल असं आम्ही करणार नाही। एस मराठी न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी, नाशिक।